नमस्कार मंडळी, जिम पगलू शो होता आणि आम्ही निघालतो मुंबईकडे प्रवास करत करत आणि आम्ही मस्त मजा करत मुंबई इथे पोचलो आणि थेट आम्ही ऑफिसमध्ये गेलो. आमचे मॅनेजर साहेब पहिल्यांदाच आम्हाला ऑफिसमध्ये घेऊन गेलेले आणि तिथे गेल्यानंतर आमच्यासाठी आईस टीचं नियोजन लावलं आणि ही पहिल्यांदाच मी आईस टी ट्राय केलेलं. काय बनवताय? आईस टी. आईस टी काय? आईस टी रात्रीची तयारी. आणि ट्रॅव्हल करून आम्हाला खूप भूक लागली ती, म्हणून आम्हाला पाणीपुरी सुद्धा मॅनेजर साहेबांनी सगळं नियोजन तज्ज लावून ठेवलेले आणि आम्ही 10 ते 15 प्लेट पाणीपुरी खाल्लो. आणि हा पाणीपुरीवाल्याची मंथली इन्कम होती 85,000 आणि माझी मंथली इन्कम ऐकला तर तुम्हालाही लाज वाटेल आणि सांगायला मलाही लाज वाटते, म्हणून मी नाही सांगू शकत. मग मी डायरेक्ट निघालो हॉटेलकडे, कारण की ट्रॅव्हल करून खूप खूप आम्हाला वैताग आलेला आणि आम्हाला रेस्ट घ्यायची होती, कारण की दुसऱ्या दिवशी आपला शो होता आणि साहिल सरांना होस्ट करायचा होता. मुंबईमध्ये गँगस्टरांची भीती वाटायची, बट आता ह्या सिग्नलची भीती वाटते राव. आणि आम्ही मॅनेजर सरांच्या घरी पोहोचलो आणि त्यांच्या बिल्लेश भाईला भेटलो आणि ह्यांचा बिल्लेश भाई खूपच सुंदर आहे. व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे मॅनेजर साहेबांनी आम्हाला मोमोज खायला घातले आणि मोमोज तर एवढे सेक्सी मोमोज होते ना, खूपच मस्त होते. आम्ही मन भरून मोमोज खाल्लो. त्यानंतर आम्ही रेस्ट सुद्धा घेऊन रिटर्न आम्ही पगलू शो साठी रिटर्न आलो. काय आमचे जे काही साहित्य होतं ते आपल्या कारमध्ये घेतलो आणि आम्ही डायरेक्ट ऑडिटोरियमला निघालो आणि तिथून ट्रॅव्हल मस्त मजा करत आलो. आणि हा व्ह्यू बघितल्यावरच मला वाटलं की मी मुंबईमध्ये आलोय. तोपर्यंत मला कन्फर्म होत नव्हतं की मी मुंबईमध्ये आहे की नाही, आणि हा व्ह्यू बघितल्यानंतर मला कन्फर्म झालं की मी मुंबईमध्येच आहे. आणि हा कन्सेप्ट बघून मला भारी वाटलं की सईदनं नेट मारलेला आहे आणि ब्रिजच्या खाली क्रिकेट खेळत होते, हे बघून मला खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर मुंबईमधल्या फिनिक्स मॉलमध्ये पहिल्यांदाच गेलेलो मी. सर कसं वाटतंय सर मुंबईतल्या ठिकाणी? भारी वाटते, मुंबईमधल्या मॉलमध्ये येऊन भारी वाटते, काहीतरी मजा वेगळी आहे बाबा. मॉल वगैरे फिरून खूप म्हणजे खूपच भूक लागलेली आहे आणि आम्ही मग जेवण करायला घेतलं आणि जेवण मस्तपैकी केल्यानंतर आम्ही कॅमेरा आणि माईक सगळं व्यवस्थित बघून घेतलं. त्यानंतर आपले साहिल सर शोला होस्ट करायला स्टार्ट केले. त्यानंतर एवढा क्रेझी शो झालेला ना, एवढं मस्त मजा आली ना, खूप म्हणजे खूप मजा आली. आणि पगलू शोचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर भाडीपाच्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही शो बघू शकता, तिथं अपलोड केलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा आणि साहिलच्या इंस्टाग्राम अकाउंटला येऊन त्याला विचारा की परत पगलू शो कधी होतोय. मला आमिर खानच्या जावईसोबत सुद्धा फोटो काढायचा होता, मग मी एक फोटो घेतला आणि आम्ही निघालो बॅक टू पुणे. आणि हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद मंडळी, असंच तुमचं प्रेम राहू दे.